राहता येथील श्री वीरभद्र महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ आज दिनांक 11/6/2025 रोजी पूर्ण होत असल्याने विद्यमान अध्यक्ष श्री साहेबराव निधाने यांनी विश्वस्त मंडळाची सभा बोलावली होती। यावेळी वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपदी जबाजी मेचे, उपाध्यक्षपदी श्री विजय सदाफळ तसेच खजिनदारपदी श्री ज्ञानेश्वर गाडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली। यावेळी राहता ग्रामस्थ, वीरभद्र भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांचा फेटा बांधून शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री मुकुंद सदाफळ यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांना शुभेच्छा दिल्या। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता। या समाजाचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजू भाऊ आणि मागील खजिनदार माऊली गाडेकर मागील त्यांनी काम केलं। साहेबराव निधाने देवस्थानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। सचिन गोटे यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि खजिनदार म्हणून यांनी काम केलं आणि अगदी अत्यंत उत्तम असा कारभार या मंडळींनी केला। आणि आपल्या देवाचे वैशिष्ट्य आहे का परमेश्वर हे सर्व कार्य करून घेतो। आपल्या मनामध्ये एक उमेदवार असतो, परमेश्वर दुसराच त्या ठिकाणी हे करतो। ईश्वराच्या इच्छेने या साऱ्या गोष्टी होतात आणि आपले सर्व मंडळी प्रामाणिकपणे देवाची सेवा करतात। त्याच्यामुळं थोडंसं कमी जास्त होतं, काही नाराज लोक होतात, त्यांनी नाराज होऊ नये। जत्रा दरवर्षी केली, यावेळेस आपला नंबर लागला नाही, पुढच्या वेळेस निश्चित लागेल, प्रत्येकाला संधी मिळेल। विशेष करून या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक सोपाकाका आहेत, भाऊसाहेब देशमुखकर आहेत, सभापती सूर्यकांत गाडेकर आहेत, दत्ताभाऊ आहेत, साहेबराव आहेत, दादासाहेब गोटे आहेत, धनगर समाजाचे सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व माळी समाजाचे सर्व कार्यकर्ते आहेत। सगळ्यांनी विश्वासाने आणि हे काम आपण असं पुढं चालू ठेवावं आणि साहेबरावच्या काळामध्ये आज जो हा लखलखाट पाहायला मिळतो, हा असाच पुढच्या अध्यक्षाने हे काम पुढं न्यावा। राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने आपल्याला भरपूर असा निधी साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व समाज बांधव बरोबर घेऊन आपण सर्वांनी काम करावं आणि आपल्या सर्वांना नवीन जे राजीनामा दिल्यामुळं रिक्त झालेल्या जागेवर आपली धनगर समाजाला यावेळेला अध्यक्ष द्यायची भूमिका होती, ठरलेलं होतं। त्याप्रमाणे जबाजी मेचे हे अध्यक्ष झालेले सर्वांनी त्यांचा, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विजय गंगाधर सदाफळ यांची सर्वांमध्ये निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे खजिनदार म्हणून ज्ञानेश्वर कारभारी गाडेकर यांची सर्वांमध्ये या ठिकाणी निवड झालेली आहे। या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर असे विकास कामांकरता आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराने भरपूर असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। गावातील सर्व भक्तांनी, सर्व जाती धर्माच्या सर्व भक्तांनी या ठिकाणी भरपूर अशी देणगी आपलं जे आपण महादेव मंदिर बांधलं, या मंदिराकरता सुमारे 45 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी मिळालेली आहे। असे अनेक विकास कामे या ठिकाणी झाले आणि सर्वांचे, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण सर्वांनी यात्रेमध्ये भरभरून सहकार्य केलं, भरभरून भाग घेतला आणि आपल्याला सामोपचाराने या गावामध्ये एक पदाच्या होद्यावर राजीनामा देणार नाही। साहेबराव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व खजिनदार यांची या ठिकाणी सर्वांमध्ये निवड संपन्न झालेली आहे। या वीरभद्र देवस्थानच्या अध्यक्षपदी जबाजी मेचे यांची निवड झालेली आहे। तसंच उपाध्यक्ष म्हणून विजय सदाफळ यांची निवड झालेली आहे। तसेच खजिनदार म्हणून आमचे ज्ञानेश्वर गाडेकर यांची निवड झालेली आहे। या सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार मानण्यात आले, सत्कार करण्यात आलेला आहे। सर्व ग्रामस्थ श्रेष्ठी यांचे वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो।